नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये दरमहा महिलांच्या खात्यावरती जमा होत होते. त्यानंतर दोन्ही सरकारकडून, दोन्ही युत्यांकडून, महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, दोघांकडून येत्या काळामध्ये महिलांसाठी 1500 पेक्षा अधिक रकमा, मोठ्या रकमा दरमहा महिलांच्या खात्यात जमा होतील असं सांगण्यात आलं होतं. अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. परंतु आता इथून पुढे नेमकं काय होणार आहे? निवडणुकांचा निकाल लागला. आता पुढे 1500 रुपये जमा होणार की नाही आणि 1500 रुपये जमा होणार का 2100 रुपये जमा होणार, या मुद्द्यावरती आपण थोडीशी चर्चा करूयात. तर आपण समजून घेऊयात नेमका काय प्रकार आहे. तर मित्रांनो, ही जी काही गोष्ट आहे म्हणजे 1500 वरून 2100 हप्ता करण्यावरती चर्चा सुरू आहे, परंतु त्यावरती अजूनही कुठल्या प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये. तर 1500चा हप्ता नेमका कधी जमा होईल आणि 2100 जर जमा होत असतील तर ते कधीपासून लागू करण्यात येईल, तर या संदर्भातली एक बातमी मी बघितली होती. तर ती बातमी मित्रांनो आपण बघूयात. साम टीव्ही वरची बातमी होती. तर ती बातमी आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकी काय सिच्युएशन आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. तर बघूयात आता बातमी. मंत्रामध्ये जाणार आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्त्वाची योजना होती. खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला. पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला. कारण अजित पवार असं म्हणतायत की ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं, एकनाथ शिंदे असं म्हणत होते की 20 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील. आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा नाही, तुमचा गैरसमज काढून टाका. एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना, तो कुठं प्रश्न उपस्थित आहे. तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका. एकनाथ शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल. मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे. म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे. कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो. पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल. पण सर, निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की 2100 रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजलं. आम्ही देणारच आहोत, तेच सांगतोय ना. सरकार आल्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना. मग कुठं प्रश्न आहे? अर्थसंकल्पात देतोच आहे आपण. विरोधक आता टीका करू लागले आहेत की आता ही फसवणूक. विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा. तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकच आवाज येईल, अपोजिशन वाले झूठ बोलते, झूठ बोलते, झूठ बोलते. प्रश्न कुठं उपस्थित होत आहे? आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार? मग 3000 रुपये कुठून देणार होते? तुम्ही 3000 रुपये देणार होते सांगितलं ना. किती खोटे बोलतात होय. मग आता मला महत्त्वाचं एक विचारायचं आहे की म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार आहे. तो असणार आहे का? मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतले आहेत ना. आपण पुरवणीमध्ये, जुलैच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो. पण शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का? कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का? कारण खूपच लांब. असं आम्हाला नाही वाटत, असं विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना हाताशी धुवून ते बातम्या सांगतात.